सातपूरला समस्त गावकरी मंडळी आणि जत्रोत्सव सोहळा समितीच्या वतीनं दिनांक 18 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रीय प्रबोधनकार शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे प्रबोधनकारी व्याख्यान येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आले होते। यावेळी मंचकावरून प्रबोधनकार नितीन बानगुडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक पुरावे देत प्रेरणा निर्माण करणारे व्याख्यान दिले। प्राध्यापक बानगुडे यांच्या कौशल्यपूर्ण शब्दक्रांतीतून ऐतिहासिक शिवचरित्रातील महत्त्वपूर्ण सिंहावलोकन ऐकताना उपस्थित नागरिकांच्या अंगावरती अक्षरशः काटे उभे राहिले होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विलक्षण प्रसंग, मावळ्यांचे अष्टपैलू व्यक्तिरेखा आपल्या भारदस्त आवाजात उमटविल्या आणि अनेक सामाजिक पैलूंवर त्यांनी प्रकाशझोत टाकला। प्रबोधनकार बानगुडे पाटील यांनी आपल्या प्रभावशाली भाषणातून जनतेच्या मनात शिवचरित्र प्रेरित केले। बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानापूर्वी नाशिक महानगरातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा आणि प्रमुख अतिथींचा जत्रा महोत्सव समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी भवानी माता जत्रोत्सवाचे मुख्य आयोजक राजाराम निगळ, शांताराम निगळ, प्रकाश निगळ, गोकुळ निगळ, लक्ष्मण घाटोळ, सीमाताई निगळ, शिवाजी भंदुरे, मायाताई काळे, गोविंद शेठ दंडगव्हाळ, सुनील मौले, सुरेश नाना भंदुरे यांच्यासह रवी नाना काळे, इंदुबाई नागरे, निलेश भंदुरे, विजय भंदुरे, संदीप सोनवणे, छगन भंदुरे, रवींद्र भंदुरे, गणेश मौले, गोरख काठे, संदीप भंदुरे, तुषार भंदुरे, राहुल जाधव, विनोद तिडके, नितीन विधाते, आशा भंदुरे, सुनीता वाघ, रोहिणी काठे, योगिता तिडके, रवींद्र काश्मीरे, गोरख सोनवणे, अनिल सोनवणे, शशिकांत घाटोळ, उत्तम भंदुरे, श्याम विधाते, भारत निगळ, मुन्ना कस्तुरे, पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, योगेश गांगुर्डे, कांतीलाल भंदुरे, दीपक वाघचौरे, एकनाथ तिडके, दिलीप भंदुरे, किशोर मुंदडा, महेंद्र शिंदे, दशरथ लोखंडे, नगरसेवक नितीन बाळा निगळ, निवृत्ती इंगोले, अमोल दिनकर पाटील, समाधान देवरे, ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, सविता रवींद्र काळे, मानसी शेवरे, सोनाली भंदुरे, कविता लोखंडे, अंकिता शिंदे, गणेशाचे मानकरी मंगेश निगळ, यात्रा कमिटीचे अध्यक्ष भारत घाटोळ, किरण निगळ, मच्छिंद्र भंदुरे, सोपान बंदावणे, शशिराज काळे, सुदाम वाघ, दिनेश निगळ, धनंजय निगळ, हर्षल आहेर, महेश बंदावणे, तेजस निगळ, किरण भोर, प्रज्वर घाटोळ, वैभव काळे, विशाल पुराणे, बाळा पुराणे आदी गावकरी बांधव आणि महिला या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। नितीन बानगुडे पाटील यांच्या संवेदना निर्माण करणाऱ्या प्रबोधनकारी व्याख्यानाने संपूर्ण पंचक्रोशीतील लोक मंत्रमुग्ध झाले होते। महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत अशी ती दगडी शिल्प। कधी कर्नाटकात गेला तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे। त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे। महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकमध्ये। महाराजांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगातून एक मूल्य दिलं, तेच पुढच्या पिढ्यांसाठी आदर्श म्हणून निर्माण झालं। स्वराज्याचा नियम होता, स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवरातील देवता, त्या स्त्रीत्वाचा सन्मान राखलाच पाहिजे। जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला। वाऱ्यासारख्या आलेल्या महाराजांनी शाहिस्ता खानाची बोटं छटली आणि महाराज तीरासारखे निघाले। काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची बेगम धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली। हुजूर क्या हुआ, हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर। त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील। कोण लिहित आहे? कट्टर वैरी शाहिस्ता खान। या शाहिस्ता खानाला रोज डायरी लिहायची सवय आहे। शाहिस्ता खान बुर्जी नावानं त्याची डायरी प्रकाशित आहे, त्यात हे सगळं त्यानं लिहून ठेवलंय। तो पुढे लिहितो, महाराजांच्या माणसाने त्याच्या मुलीला हात लावलाच नव्हता, भीतीपोटी ती तिथंच एका पिंपात लपून बसलेली ती सापडली नंतर। पण या प्रसंगातून शाहिस्ता खानानं महाराजांबद्दल जे मत व्यक्त केलंय ते महाराजांचं चारित्र्य दर्शवणार आहे।
महाराजांचं हे चारित्र्यच राष्ट्राचं चरित्र ठरलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर महाराजांनी निर्माण केलेल्या या मूल्यातून होतं काय हो महाराजांकडे. आज भारतामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा महाराजांच्या कीर्तीचा, महाराजांच्या विचारांचा आणि महाराजांच्या मूल्यांचा जागर केला जातो. वंगभंग चळवळ सुरू झाली. इंग्रजांनी बंगालची फाळणी केली आणि त्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी तिथं प्रेरणा गीत लिहिलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. जयस्तो शिवराय. आणि त्या प्रेरणा गीतानं बंगालवासियांना प्रेरणा दिली. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली. त्या जातीविरोधी चळवळीला बळ मिळावं म्हणून तमिळ लेखक CN अण्णादुराई यांनी तिथे एक नाटक उभा केलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. त्या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेश मूर्ती यांनी. ती भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेश मूर्ती यांना कायमचं शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. जे शिवराय अभ्यासले, अनुभवले ते शिवमय झाले. तामिळनाडूला प्रेरणा दिली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. असा कुठला प्रांत नाही, प्रदेश नाही जगाच्या कानाकोपऱ्यात महाराज आजही प्रेरणा देत आहेत. खरं तर महाराजांनी हे स्वराज्य उभा केलं ते शून्यात, हाताशी काही नसताना. म्हणजे महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतायत. आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेखा आता तरी लढ. तरी पट्ट्याने बांधताच आणि लढकी तुमचा लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? आणि मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही काय? चोहोबाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आडीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही. एवढीशी मुंगी ध्येयापर्यंत पोचते ना. आपल्याला अडचण काय आहे? महाराजांचं ध्येय ठरलंय, त्या ध्येयाच्या दिशेनं वाट चाललो. हाताशी तर काही नाही, पण काही नाही म्हणून महाराज स्वस्थ बसले नाही. जे आहे त्याचा अचूक वापर केला आणि महाराजांनी स्वराज्य उभा केलं. अहो 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे. दूरवरचे एखाद्या जंगलात जायचे. जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं, युद्धाचं शिक्षण, प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशीर लपवून ठेवतो आणि विटीदंडूचा खेळ चालू करतो. म्हणजे कुणाला कळणार नाही आपला हात काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबा राजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं, युद्धाचं शिक्षण, प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर थरकलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबा राजांना कळवायची कुणी अनोळखी येतंय, सावध राहा. शिवबा राजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशीर लपवून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुनेचं पोर म्हणलं तोता महताच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोर गात गेलं. राजांना सांगू लागलं राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजा म्हणले दे पाठवूनात. बहिर्जी आत आला. राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी